वृद्धांचे पाय मजबूत करण्यासाठी 25 सोपे घरगुती उपाय. मंडळी, 10 मजली इमारत कितीही सुंदर असली तरी तिचा पाया कमकुवत झाला की ती पत्त्यांसारखी कोलमडते. अगदी असंच आपल्या शरीराचं आहे. आपल्या शरीराचा पाया म्हणजे आपले पाय. फक्त 10 पावले चालल्यावर थकवा येणे, गुडघे, कंबर दुखणे किंवा जिने चढताना श्वास फुलणं ही पायांच्या अशक्तपणाची सुरुवात नाही, तर तुमच्या स्वावलंबीपणाला लागलेली कीड आहे. लक्षात ठेवा, म्हातारपण हे पराभव होण्यासाठी नसतं, तर प्रत्येक क्षण मानाने जगण्यासाठी असतं. म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले आहे ती सोपी आणि प्रभावी उपाय. टिप नंबर 1. सुके अंजीर आणि मनुके. अंजीर आणि मनुक्यांमध्ये लोह आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे पायात वारंवार गोळे येणे, नसा ताणल्या जाणे आणि पायांचा अशक्तपणा वेगाने दूर होतो. कसं घ्यावं? 2 सुके अंजीर आणि 8 ते 10 काळी मनुके रात्री पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी भिजवलेले अंजीर मनुके खाऊन ते पाणी पिऊन घ्यावे. टिप नंबर 2. साजूक तूप. मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाणं वृद्धांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तुपामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. यातील मऊपणामुळे सांध्यांना नैसर्गिक वंगण मिळतं, ज्याने सांधेदुखी कमी होऊन पाय ताकद टिकून राहते. कसं घ्यावं? रोजच्या दुपारच्या जेवणात 1 ते 2 साजूक तुपाचे चमचे गरम भातावर किंवा पोळीवर लावून घ्यावेत. टिप नंबर 3. पायांचा गरम थंड शेक. पायांच्या नसांमध्ये साचलेला थकवा, सूज दूर करण्यासाठी गरम आणि थंड पाण्याचा आलटून पालटून शेक देणे अतिशय फायदेशीर ठरते. कसं करावं? आधी 3 मिनिटे गरम पाण्याच्या पिशवीने पायांना शेकावे आणि नंतर 1 मिनिट थंड कपड्याने शेकावे. असे 3 ते 4 वेळा करावे. टिप नंबर 4. कोवळ्या उन्हात बसणे. झाडांमध्ये कॅल्शियम व्यवस्थित शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. शरीराला पुरेसे व्हिटॅमिन डीचा मिळाल्यास पाय कमजोर होतात आणि सांधे दुखू लागतात. ऊन हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोफत आणि नैसर्गिक स्रोत आहे. कसं करावं? रोज सकाळी कोवळ्या उन्हात सकाळी 8 ते 9च्या दरम्यान 15 ते 20 मिनिटे पायांवर ऊन पडेल अशा प्रकारे बसावे. 5 नंबर. काळे तीळ. सांधेदुखी आणि हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी काळे तीळ खूपच गुणकारी ठरतात. पांढऱ्या तिळापेक्षा काळ्या तिळात कॅल्शियम जास्त असतं, जे हाडांना आतून मजबूत करतं. याच्या नियमित सेवनाने पायांमध्ये मुंग्या येणे आणि पाय थरथरणे पूर्णपणे आटोक्यात राहतो. कसं घ्यावं? रोज सकाळी 1 चमचा काळे तीळ थोड्या गोळ्यासोबत नीट चावून खावेत. 6. अळीवाची खीर आणि डिंक. अळीव आणि डिंक कंबर, मांड्या आणि पायांच्या हाडांना पोलादी ताकद देण्यासाठी जुन्या काळापासून वापरलेले जातात. यातील पोषक घटकांमुळे उतार वयात पायांमधील कमजोरी दूर आणि थरथराट कमी होतो. कसं घ्यावं? 1 चमचा अळीव दुधात उकळून त्याची खीर किंवा हिवाळ्यात डिंकाचा लहान लाडू आठवड्यातून 2 ते 3 वेळा खावा. 7 नंबर. ओले अंजीर आणि गरम दूध. खजूर शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवून स्नायूंना झटपट ताकद देतो. वाढत्या वयात येणारा अशक्तपणा दूर करून पायांना पुन्हा चालण्याची ताकद देण्याचे काम खजूर करतो. कसं घ्यावं? रोज 2 ते 3 ओले खजूर 1 कप गरम दुधात उकळून ते खजूर खावेत आणि वरून दूध प्यावे. टिप नंबर 8. बदाम आणि खारीक. बदाम आणि खारीक एकत्र खाल्ल्याने शरीराला आवश्यक ती प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात. हे मिश्रण नसा मजबूत करतात आणि पायांच्या स्नायूंमध्ये कमजोरी दूर करतं. रोजच्या या वापराने हाडे मजबूत होऊन पायांना चालताना चांगली ताकद मिळते. कसं घ्यावं? रात्री 4 ते 5 बदाम भिजवून सकाळी त्याची साल काढून खावेत आणि एकत्र कप गरम दुधात 1 चमचा खारीक पावडर मिसळून प्यावी. 9 नंबर. पनीर किंवा उकडलेले अंडे. प्रोटीन आहार. वय वाढेल तसे शरीरातील स्नायू कमी होऊ लागतात. पायांचे स्नायू टिकवून ठेवण्यासाठी आहारात चांगल्या प्रथिनांची गरज असते. कसं घ्यावं? शाकाहारी लोकांनी रोज 50 ग्रॅम पनीर, टोफू आणि मांसाहारी लोकांनी रोज 1 उकडलेले अंडे आहारात घ्यावे. टिप नंबर 10. गुळवेल काढा. गुळवेल शरीरातील विषारी घटक बाहेर काढून नसा आणि स्नायूंमधील जुनी कमजोरी दूर करते. यामुळे पायांमधील थरथराट आणि अशक्तपणा आटोक्यात येतो. कसं घ्यावं? गुळवेलीचा काढा
किंवा 1 चमचा गुळवेल ज्यूस अर्धा कप कोमट पाण्यात मिसळून आठवड्यातून 2 ते 3 वेळा सकाळी. टीप नंबर 11. हादग्याची फुले. हादग्याची फुले हा हाडांसाठी कॅल्शियमचा अत्यंत जुना आणि पारंपरिक खजिना मानला जातो. या फुलांमधील पोषक घटकांमुळे उतार वयात हाडांची होणारी झीज वेगाने भरून निघते. यामुळे वृद्धांचे पाय कमजोर न होता चालताना शरीराचा भार पेलण्याची ताकद राहते. कसं घ्यावं? हादग्याची स्वच्छ फुले उकडून त्याची कढी किंवा भाजी बनवून आठवड्यातून एकदा खावी. टीप नंबर 12. सुंठ आणि गुळाची गोळी. सुंठ हा वात दोषावर अत्यंत गुणकारी उपाय आहे. हिवाळ्यात किंवा वयोमानामुळे पायात होणारी कळ, थंडपणा आणि सांधेदुखी कमी करण्यास हे उत्तम कार्य करते. कसं घ्यावं? अर्धा चमचा सुंठ पावडर थोड्या गुळात आणि 1 चमचा तुपात मिसळून लहान गोळी बनवून रोज सकाळी खावी. 13 नंबर. शतावरी चूर्ण. शतावरी ही वनस्पती नसांना ताकद देण्यासाठी आणि शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही पायांच्या स्नायूंना बळ देऊन पायांचा थरथराट थांबवते. कसं घ्यावं? रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा शतावरी चूर्ण 1 कप कोमट दुधात मिसळून प्यावे. टीप नंबर 14. पुरेशी झोप आणि दुपारची विश्रांती. दिवसभर वापरल्या जाणाऱ्या पायांच्या स्नायूंची दुरुस्ती गाढ झोपेतच होते. पुरेशी विश्रांती न मिळाल्यास पायांमधील अशक्तपणा वाढत जातो. काय करावे? रोज रात्री 7 ते 8 तासांची झोप शांत घ्यावी आणि दुपारी जेवणानंतर 20 ते 30 मिनिटे पाय सरळ ठेवून विश्रांती घ्यावी. 15 नंबर. खुर्चीवर बसून पायांचे हलके व्यायाम. ज्या वृद्धांना उभे राहून व्यायाम करणे शक्य नाही त्यांच्यासाठी खुर्चीवर बसून केलेले व्यायाम अतिशय सुरक्षित असतात. यामुळे पायांमध्ये रक्तभिसरण वाढून स्नायू सक्रिय होतात. कसं करावं? खुर्चीवर सरळ बसून पाय पुढे हवेत सरळ करावेत आणि टाचा बोटे गोल फिरवावी. हे रोज सकाळी व संध्याकाळी 5 ते 10 मिनिटे करावे. टीप नंबर 16. भाजलेले हरभरे आणि गूळ. भाजलेले हरभरे आणि गूळ हे स्नायूंना झटपट ताकद देणारे उत्तम पारंपरिक मिश्रण आहे. यात प्रथिने आणि लोह भरपूर असल्याने पायांची ताकद वाढण्यास मदत होते. कसं घ्यावं? रोज संध्याकाळी मूठभर भाजलेले हरभरे थोड्या गुळासोबत नीट चावून खावेत. टीप नंबर 17. एरंडेल तेल आणि हळदीचा लेप. हळदीचा लेप एरंडेल तेल सांध्यांमधील तीव्र वेदना, कडकपणा आणि सूज खेचून घेण्याचे काम करते. हळदीसोबत याचा वापर केल्यास गुडघ्यांना आणि पायांना त्वरित आराम मिळतो. कसं करावं? 2 चमचे एरंडेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून हलके गरम करावे आणि हा लेप रात्री गुडघ्यांवर व पायांच्या सांध्यांवर लावावा. टीप नंबर 18. तिळाच्या तेलाचे मालिश. तिळाचे तेल उष्ण आणि वातशामक असते. वाढत्या वयात पायांच्या नसा आकुंचन पावतात. तिळाच्या तेलाने मालिश केल्यामुळे पायांचा रक्तपुरवठा सुधारतो आणि स्नायू मोकळे होतात. कसं करावं? कोमट तिळाच्या तेलाने रोज रात्री पायांच्या तळव्यांना, नडगीला आणि गुडघ्यांना हलक्या हाताने 5 ते 10 मिनिटे मालिश करावी. टीप नंबर 19. उडीद लापशी. काळ्या उडदाची डाळ शरीराला प्रचंड आणि ऊर्जा आणि ताकद देणारी मानली जाते. उडदाची मऊ शिजवलेली लापशी किंवा कांजी मांडे आणि पायांच्या स्नायूंना पोलादी ताकद देते. यामुळे वाढत्या वयात पायाच्या थरथराट आणि अशक्तपणा वेगाने कमी होतो. कसं घ्यावं? आठवड्यातून 2 वेळा काळ्या उडदाच्या डाळीची मऊ लापशी किंवा कांजी बनवून दुपारच्या जेवणात घ्यावे. टीप नंबर 20. मखाना. मखान्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हे हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आणि पायांच्या स्नायूंना बळ देण्यासाठी अतिशय हलका आणि उत्तम पदार्थ आहे. कसं घ्यावं? 1 वाटी मखाने अर्धा चमचा साजूक तुपावर हलके भाजून रोज संध्याकाळी स्नॅक म्हणून खावेत. टीप नंबर 21. आळशीचे दाणे. आळशीमध्ये ओमेगा 3 आणि कॅल्शियम भरपूर असते. हे सांध्यांमधील सक्ती आणि नैसर्गिक वंगण टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे चालताना गुडघे घासले जात नाही. कसं घ्यावं? आळशी मंद आचेवर भाजून त्याची बारीक पूड करावी आणि रोज 1 चमचा पूड 1 ग्लास कोमट पाण्यासोबत सकाळी घ्यावी. टीप नंबर 22. नारळ पाणी. नारळ पाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम भरपूर असते. शरीरातील पाण्याचे आणि खनिजाचे प्रमाण संतुलित राखून हे पायात अचानक येणारे क्रॅम्प्स गोळे बंद करते. कसं घ्यावं? आठवड्यातून 3 ते 4 वेळा सकाळी किंवा दुपारी 1 ताज्या नारळाचे पाणी प्यावे.
टिप नंबर 23. ओवा आणि काळे मीठ. अनेकदा शरीरात वात आणि गॅस वाढल्यामुळे पायांमध्ये कळ मारते. ओव्यामुळे पचनक्रिया सुधारून वात कमी होतो, ज्यामुळे पायांचे दुखणे आपोआप कमी होते. कसं घ्यावं? अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळे मीठ एकत्र करून कोमट पाण्यासोबत रोज दुपारच्या जेवणात घ्यावे. टिप नंबर 24. गव्हाची किंवा ज्वारीची भरड. दलिया. दलियामध्ये फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे शरीराला मंद आणि सतत ऊर्जा मिळते, ज्यामुळे वृद्धांना चालताना थकवा जाणवत नाही. कसं घ्यावं? भरपूर बाजरी टाकून बनवलेला मऊ दलिया सकाळी नाश्त्याला किंवा रात्रीच्या हलक्या जेवणात घ्यावा. टिप नंबर 25. कोवळ्या उन्हात बसणे. हाडांमध्ये कॅल्शियम व्यवस्थित शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. शरीराला विपुलचे व्हिटॅमिन डी न मिळाल्यास पाय कमजोर होतात, सांधे दुखू लागतात. ऊन हा व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा मोफत आणि नैसर्गिक स्रोत आहे. कसं करावं? रोज सकाळी कोवळ्या उन्हात 8 ते 9च्या दरम्यान 15 ते 20 मिनिटे पायांवर ऊन पडेल अशा प्रकारे बसावे. मंडळी, म्हातारपण ही लाचारी नाही, तर अनुभवाचा समृद्ध काळ आहे. त्यामुळे आजच्या या 25 सोप्या उपायांपैकी तुमच्या सोयीचे उपाय सुरू करा आणि स्वतःचे पाय पुन्हा मजबूत आणि स्वावलंबी बनवा. हा व्हिडिओ फक्त तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या घरातल्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रपरिवारातील सर्वश्रेष्ठ नागरिकांपर्यंत आणि आईवडिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण तुमची एक छोटीशी शेअरिंग कोणाला तरी आयुष्यभर आधाराशिवाय जगायला मदत करू शकते. तुम्हाला यापैकी कोणता उपाय सर्वात आधी सुरू करायचा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.